दंडवत प्रणाम मी ईशादिष्टी सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामा तैजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी तडगाव बाबांना दंडवत प्रणाम. गुरुवर आदरणीय श्रद्धेय तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना साधनवंतांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20. एक सूचना करतो 94 052 75 075 हा नंबर तुम्हाला लागणार नाही. याच्यावर फक्त मेसेज आपण करू शकता की आम्हाला ग्रुपमध्ये ॲड करा. ज्यांना इच्छा असेल त्यांना सांगतो. जर नाही करता आला तुम्हाला मेसेज तर 78 88 26 71 20 या नंबरला आपण कॉल करू शकता किंवा तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही या नंबरला कॉल करून मला विचारू शकता. हे 2 नंबर लक्षामध्ये ठेवा. दंडवत प्रणाम. दंडवत हो. काल आपण बघितलं कार्तवीर्य राजा माहूर या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंच्या सन्निधानामध्ये राहू लागला, सेवा करू लागला. त्याच्याकडे सेवा होती. दररोज दत्तात्रेय प्रभूंची स्नान झाल्यानंतर केस हुंकवायची सेवा कार्तवीर्य राजाकडे होती. पहा, कार्तवीर्य राजा किती मोठा सम्राट होता, पराक्रमी होता, परंतु हाताला बोटं नव्हती म्हणून दुःखी होता. संपत्ती होती पण ती खाता येत नव्हती, दुःखी होता. दत्तात्रेय प्रभूंची महिमा त्याने ऐकली आणि माहूर या पर्वतावर राहू लागला. आपण काल बघितलं दत्तात्रेय प्रभूंचं सकाळचं स्नान झालं. केस सुंकवण्यासाठी बसले असताना जी नेहमीचं काही दुपटणं होतं ते गायबच झालं, ते सापडत नव्हतं. त्याला वाटलं आपली सेवा वायाला जाईल. मागचा पुढचा विचार न करता त्याने आपल्या हातावर इंगळ घेतली आणि दत्तात्रेय प्रभूंच्या पाठीमागे आला. दत्तात्रेय प्रभूंना करपट वास आला आणि सांगितलं, टाकी टाकून दे राजा. आणि म्हणतात की तुला काय पाहिजे सांग, मी प्रसन्न झालो. दत्तात्रेय प्रभूंनी आपलं कार्तवीर्य राजाकडे बघितलं. कार्तवीर्य राजा दत्तात्रेय प्रभूंच्या अमृत वर्षिणी वाणीने शांत झालेला आहे. विनयपूर्वक नमस्कार केला आणि म्हणतो की आपल्याला माहिती मला काय पाहिजे ते. दत्तात्रेय प्रभू महाराज म्हणतात, जा 1000 हात होशील, अतुल बलवान होशील, कुणीही तुला शत्रू पराजित करू शकणार नाही. तुझ्याकडे विपुल संपत्ती, कीर्ती, यश तुला प्राप्त होईल. तू चक्रवर्ती सम्राट राजा होशील. जाणोई लोकांची मनोरथ पुरवशील. एक वर अर्जुनाच्या पदरामध्ये पडत होता, म्हणजे कार्तवीर्याच्या पदरामध्ये पडत होता. राजाने फक्त 10 बोट मागितली, 2 हात मागितले. दत्तात्रेय प्रभूंनी सेवेने प्रसन्न होऊन राजाला 1000 हात दिले. म्हणून त्याला सहस्र अर्जुन असं नाव पडलेलं होतं. दत्तात्रेय प्रभूंच्या प्राप्तीचा तात्काळ राजाला प्रत्यय आला, परंतु तशा प्रकारे आधी सेवाही करावी लागली. कुठली गोष्ट प्राप्त करत असताना लवकर ती प्राप्त होत नसते. ती परमार्थ असेल किंवा प्रपंच असेल. जिथे प्रपंच लवकर प्राप्त होत नाही तिथे परमार्थ कसा तुम्हाला लवकर भेटेल? लोक म्हणतात देव कुठे आहे का, देव कुठे दिसतो का, जे दिसत त्याला आपण कसं भजायचं. काही लोक शंका करत असतात. देव भेटत, देव शोधावा लागतो. शोधलं की देवही सापडतो. कार्तवीर्य राजाने सेवेच्या माध्यमातून दत्तात्रेय प्रभूंना बरोबर शोधून काढलंच की नाही? दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केलंच की नाही?
मग आपण करू शकत नाही का प्रसन्न? बघा, फक्त हाताची बोटं मागितली होती, दत्तात्रेय प्रभू प्रसन्न झाले, इतकं इतकं देऊन टाकलं, त्याच्या अपेक्षापेक्षा जास्त देऊन टाकलं. हाही आमच्या दत्तात्रेय प्रभूंचा एक विशेष आहे. मागितलं 1 पट, दिलं 10 पट. परंतु म्हटलं दर्शन कवना देण्याचे नाही, दिलं तर अशा प्रकारचा लाभ आहे. एक तर होणारच नाही, झालं तर त्याला काय देतील काही सांगता येत नाही. राजाला सर्व काही देऊन टाकलं. म्हणून ते कवींनी म्हटलेलं आहे, सासार्जुने कर धुपे तुझ तोषविले, सहस्र बाहुबलयांकित राज्य दिले, तैसा परी जरी प्रभू तुझ तोषविता, अंकावरी दशमते मज राज्य देता. कार्तवीर राजाने दत्तात्रेय प्रभूंना कर धुपे तुझ तोषविले, धूप दाखवून तोषविलं. आपल्या हाताने, आपल्या कराने धूप दाखवून दत्तात्रेय प्रभूंना तोषविलं. हे देवा, जर तशा प्रकारे जर मी तुला तोषविलं, तू सुद्धा मला भरपूर काही देशील, परंतु मला तोष प्राप्त करता आला पाहिजे. मला दत्तात्रेय प्रभूंना पहिलं प्रसन्न करून घेता आलं पाहिजे. जर आम्ही दत्तात्रेय प्रभूंना जर प्रसन्न करून घेतलं, आम्हाला सुद्धा कार्तवीर राजाप्रमाणे आम्हाला पण लाभ होईल. पण कधी आपण सेवा केली तर. म्हणून प्रत्येक अवताराची खावण ही वेगवेगळी आहे. आमचे स्वामी स्मरण करा म्हणतात, शास्त्र करा म्हणतात, पण दत्तात्रेय प्रभूंचा जो विशेष आहे की ना, त्यांच्या सेवेने प्राप्त होतो. मी पाठीमागे सांगितलं होतं की आमच्या जी पंथाची इमारत उभी आहे, या मार्गाचे अधिकरण दत्तात्रेय महाराज. आताही प्रत्येक आश्रममध्ये दत्तात्रेय प्रभूंचा जो विशेष आहे त्याची सेवा चालते. थोर थोर अधिकरण दत्तात्रेय प्रभूंची सेवा करतात. जेवढे काही पंथात आचार्यगण आहेत, थोर थोर जेवढे काही आश्रम आहेत, ते सुद्धा दत्तात्रेय प्रभूंची कंपल्सरी सेवा आमच्या आश्रममध्ये चालते. म्हणून तर आज आमच्या आश्रमांची वैभव त्या सेवेवर उभी आहेत. आत्ताही कुणाला काही गुण प्राप्त होतो आहे, कुणाला गायनाचा गुण प्राप्त होतो, कुणाला पोथी करण्याचा गुण प्राप्त होतो, कुणाला कलेचा गुण प्राप्त होतो, कुणाला कथेचा गुण प्राप्त होतो. या प्रत्येकाने काहीतरी दत्तात्रेय प्रभूंची सेवा करून, दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न करून, त्या विश्वाची सेवा करून अशा प्रकारे लाभ झालेला आहे. याचा प्रत्यय पण आहे. म्हणून दत्तात्रेय प्रभूंचे जो विशेष त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल ना, सेवा सुरुवात करावी लागेल. असं नाही की फक्त आम्हीच केली पाहिजे. आपण ती सेवा आपल्या घरी केली पाहिजे. असे थोर थोर अधिकरण आहेत. आदरणीय श्रद्धेय जाधववाडीचे मोठे बाबांची आत्ताही सेवा चालते. आमचे आदरणीय श्रद्धेय संवत्सरचे बाबाजी, कैवल्यवासी बाबाजी संवत्सरची, बाबांची अखंड सेवा चालायची आम्ही लहानपणी पाहिली. आदरणीय श्रद्धेय मामाजी वांबोरीची सेवा चालूच असते. आत्ताचे संवत्सरचे बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी अमृतचे मोठे बाबा सरलेले, त्यांच्या आधीचे, त्याच्या आधीचे कारंजेकर कुळाची जी परंपरा सेवेवर सगळे अवलंबून आहे. म्हणून तर त्यांच्याश्री त्या पिढीमध्ये रोटाचा उपार केला जातो, हे दत्तात्रेय प्रभूंनी जाणवलेलं आहे. सांगतात की कैवल्यवासी नागराज बाबाजी कपाटे, त्यांनाही बाबांना फकीराच्या विषयात दर्शन दिले दत्तात्रेय प्रभूंनी. संदर्भ तो पुढे येईलच. आमचे आदरणीय श्रद्धेय तळगावचे बाबा सेवा चालते. आमचे आदरणीय श्रद्धेय तामसनी दादा, आमचे गुरुवर्य दादांची अखंड सेवा आमच्या मार्गातील सेवा चालते. आत्ताचे आदरणीय अमृतीचे बाबा नवीन सेवा चालूच आहे.
म्हणजे तुम्हाला मुद्दा मला असे थोर अधिकारी अनेक आहेत. आदरणीय आमचे रणेशचे बाबाजी, बाबांची सेवा चालते. असे किती नावं मी तुम्हाला सांगू. तुम्हाला मेन प्रमुख नावं मी तुम्हाला सांगितली. श्री दत्तात्रेय प्रभूंचा हा एक विशेष सांगितलेला आहे. म्हणून सेवेने दत्तात्रेय प्रभूंनी अभिमान घेतलेला आहे. मी म्हटलं ना, आमच्या पंथाची इमारत जे वैभव आहे हे सगळे दत्तात्रेय प्रभूंच्या सेवेतून प्राप्त झालेलं आहे. म्हणून तर ते अधिकारण आहेत. म्हणतात ना, मुलाहीपेक्षा आजोबांचं लक्ष जास्त परिवारावर असतं, जास्त काळजी आजोबांना परिवाराची असते. तसंच दत्तात्रेय प्रभूंना आमची खूप काळजी आहे. म्हणून तर आम्हाला पहिले दुःख दूर करतात. आता आपण काही स्थानं पाहतो ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंची मांडलिक स्थान असतील किंवा बाराखंडी असतील किंवा माहूर असेल किंवा पंचाळेश्वर असेल, त्या ठिकाणी जो जास्त अभिमान कोणी घेतलेला आहे, दत्तात्रेय प्रभूंचा जो विशेष आहे ना, जास्त अभिमान तिथे आम्हाला दिसून येतो. का तर दत्तात्रेय प्रभूंनी काय विडा उचलला, जीवाला दुःखातून दूर करायचं, त्याचा मनोरथ पूर्ण करायचा. जीवाला काय पाहिजे, पहिले स्वार्थपर पाहिजे. त्याचं एकदा दुःख दूर झालं मग तो श्रद्धेने मंदिरात येतो. जो पण दुःख दूर होत नाही तोपर्यंत तो मंदिरात येईल का नाही. एखादा गेला दत्तात्रेय प्रभूंच्या मंदिरामध्ये किंवा माहूरला गेला किंवा पंचेश्वरला गेला, पण त्याचा काही मनोरथ पूर्ण झाला, त्याला वाटतं की हां, ह्या देवाने माझा मनोरथ पूर्ण केला, आता मी या देवाला दररोज जाईल, मी माहूरच्या खेटा करेल, मी आंबळीच्या खेटा करेल. कधी तुमचं दुःख दूर झालं, नंतर तुम्ही तिथे कनेक्टेड झाला. सगळ्या गोष्टी काही ज्ञानाने होत नाही, काही ज्ञानाने होतात, काही भक्तीने होतात, काही दुःखातून निर्माण होत असतात. आपल्या मानव संप्रदायामध्ये जास्त जो प्रघात आहे हा ज्ञानाहीपेक्षा लोकांना दुःख दूर झाली, नंतर ती लोक इकडे आली, नंतर त्यांना ज्ञान झालं. पण दुःख दूर कोणी केलं, दत्तात्रेय प्रभूंनी केलं. म्हणजे इतर स्थाना ठिकाणी आहेच की, परंतु विशेष तुम्हाला मी सांगितलं. न जाणो कुठे परमेश्वर दत्तात्रेय प्रभू काय अभिमान घेतले काही सांगता येत नाही. आता इकडे बघा, अंबाळी उपखंड आहे, पण तिथे किती अभिमान आहे, किती अभिमान त्या ठिकाणी घेतला. जो काही येईल त्याचा मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होतो. इकडे माहूर महास्थान आहे. दत्तात्रेय प्रभू कुठे अभिमान घेतील काही सांगता येत नाहीये. दत्तात्रेय प्रभूंनी त्या कार्तवीर्याचा अभिमान घेऊन त्याला सांगितलं, 1000 हात तुला होतील, बलवान होशील. असा वर घेऊन साष्टांग प्रणिपात केला. त्याच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. आता तो सहस्र अर्जुन झालेला होता, त्याच्याकडे प्रचंड ताकद आलेली होती. पण शेवटी दत्तात्रेय प्रभूंनी त्याला सीमा आखून दिली. दत्तात्रेय महाराज म्हणतात, राजन, मी तुला प्रसन्न तर झालो, परंतु माझ्या काही अटी आहेत. कारण देवाला माहिती आहे, या जीवाला एकदा जास्त काही दिलं ना, हा बिघडून जातो, मग काय नको नको ते वाईट कामं करतो. म्हणून म्हणतात ना, अति संपत्ती बी काही कामाची नाही, अति संपत्ती विनाशकारी असते, अति ताकद बी विनाशकारी असते. कशामुळे ताकद आली की मग आपण कोणाला मारण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याचा खून करतो. का अति विनाशाकडे ताकद गेली ना तुमची. जास्त संपत्ती असेल तर नाना व्यसनं आपल्याला लागतात, अनेक प्रकारचा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो. कशामुळे, संपत्ती असेल तर. पण सगळ्यांकडे नाही, ज्याला जो अज्ञान आहे त्याचं सांगतात. जो ज्ञानी तो म्हणलं काय, अरे संपत्ती माझी थोडीच आहे, ही संपत्ती देवाची आहे, मी फक्त निमित्त आहे. तो म्हणतो हे फक्त देवाचं आहे, आपण फक्त भाड्याचे आहोत, भोगायचं आणि सोडून द्यायचं. एखादा काय म्हणतो अज्ञान, नाही नाही हे सगळं माझंच आहे, मीच सगळं कमवलं. अरे तू कुठलं काय कमवलं, तुला देवाने दिलं म्हणून तू सगळे मजा मारतोय. तू कुठून कमवलं, तू असमर्थ आहे, तुझ्याकडे काहीच नाहीये. आमचे स्वामी सांगतात, मरमरा जीवा, तुझ्याकडे काय आहे, स्वच्छ आहे, समर्थ आहेस, काय निर्माण करू शकतो. जीवाने काय निर्माण केलं का, निर्माण तर काही केलं नाही, पण हाय त्याची मात्र वाट चांगलीच लावली आहे जीवाने. म्हणजे देवाने देह दिला, त्याची पण वाट लावून टाकली, वाईट कर्म केले देहाच्या माध्यमातून देहाची वाट लावली.
नाक दिले, कान दिले, डोळे दिले, तोंड दिलं, सगळं काही दिलं, पण सगळ्यांनी गैरवापर केला. याचा अर्थ वाट लावणे म्हणतात. म्हणजे जे चांगलं का उपयोगात आणलं का त्यांनी? नाही. दंड. देवाने तोंड दिलं, स्तुती नाही केली, देवाचं पठण नाही केलं, देवाने हात दिले, स्मरण नाही केलं, देवाने पाय दिले, चर्या नाही केली. चर्या म्हणजे स्थानाला गेला नाही, कुठे पदयात्रेमध्ये गेला नाही, या कुठे कुठे आश्रम असेल तिथे गेला नाही. म्हणजे काय त्या पायाचा उपयोग? कान दिलेत ऐकण्यासाठी, पण वायफटच ऐकत बसला. शास्त्र श्रवण कधी केलं नाही. आपण केलं का चांगला, आपण सगळा दुरुपयोग करून टाकलेला आहे. म्हणून जर देवाने दिलेत ना चांगले अवयव, ते चांगला वापर केला शिकला पाहिजे. पण आपण सगळं चुकीचा वापर केला. आपल्याला जे दिलेत नाही काही इंद्रिय, त्यांचा आपण सगळा चुकीचा वापर केला. डोळ्याने चांगलं कधी पाहणार नाही, दोषच पाहत बसणार. डोळ्याने कधी देवाची मूर्त पाहणार नाही, नको ते पाहत बसणार. कुणी केला गैरवापर? आपणच केला. म्हणून आपण काय केलं म्हटलं ना, आपल्या देहाचं वाटोळं आपण केलेलं आहे. मग ठरवायचं प्रत्येकाने की याचं वाटोळं करायचं की चांगलं करायचं. या देहाचं चांगलं पण होऊ शकतं आणि वाटोळं पण होऊ शकतं. हा देह मोक्षाकडे पण जाऊ शकतो, नरकाकडे पण जाऊ शकतो. तुमच्या हातामध्ये देवाने ठेवलेलं आहे की तुम्ही काय करायचं ठरवा. ईश्वर ज्ञान देऊनी उतराई होती. ईश्वराने ज्ञान दिलं, देव उतराई होऊन गेलेत, निघून गेलेत. आता बघा तुम्ही काय करायचं ते. ज्ञान देऊन उद्धार करणारा आहेत, परंतु तुम्ही ऊर्ध्व झाला तर तुमचा उद्धार होईल ना. तुम्ही अध झाला तर तुमचा उद्धार कसा होईल? जर तुम्हाला ऊर्ध्व व्हायचं असेल, तुम्हाला दत्तात्रेय प्रभूंची सेवा करा, त्यांच्या ज्ञानाची प्राप्ती करा, तेव्हा तुम्ही ऊर्ध्व होसाल. ऊर्ध्व म्हणजे चांगल्या मार्गाकडे जाणे, याला ऊर्ध्व असं म्हणतात. अध म्हणजे खाली बघून चालणे, हीन मार्गाकडे जाणे, याला अध असं म्हणतात. दत्तात्रेय प्रभू सांगतात की राजन, तुला मी दिलं, पण काय अटी माझ्या आहेत. तू सेवेने प्राप्त केलं, मला भक्तीने प्राप्त केलं, पण तुला काही नियमांचं पालन करावं लागेल. हात जोडतो, म्हणतो हो देवा, सांगा काय नियम आहेत ते. दत्तात्रेय महाराज म्हणतात, सहस्रार्जुना, गोहत्या, ब्राह्मण हत्या, स्त्री हत्या कधी करू नकोस. तुझा कधीच नाश होणार नाही. कारण की गाय ही राजा प्रजेसाठी असते. राज्याच्या वृद्धीसाठी गाय अत्यंत उपकारक आहे. ती परोपकारी आहे. दूध देते, दुधापासून तूप होतं, लोणी तयार होतं. त्याचप्रमाणे कृषी कर्मासाठी बैलांचाही वापर अत्यंत उपयोगी आहे. ती सुद्धा बैल जो आहे तो सुद्धा गायीपासून येणाराच प्राणी आहे. उत्पत्ती गायीपासून आहे. म्हणजे गाय दूध पण देते, तूप पण देते. आणि जो कृषी कर्म करणारा जो बैल आहे त्याची सुद्धा उत्पत्ती कुठून आहे? ही गायीपासूनच आहे. गाय उपयोगी आहे. निरपराध गायी उपलक्षणे जे पशु आहेत त्यांना तो मारायचं नाही. बघा, दत्तात्रेय प्रभूंनी त्रेतायुगामध्ये गायीचं किती महत्व सांगितलं. आता आपण म्हणतो की गोहत्या करू नका, गो बचाव, म्हणजे गाय वाचवा, आपण असा नारा दिलेला आहे ना, आपण आता देतायत. आमच्या गोपाळकृष्ण महाराजांनी उद्धार केला गायींचा. द्वापार युगामध्ये देवाने रक्षण केलं आमच्या गायींचं. ते गायी सुद्धा देवाला वेधल्या. इतकी गाय पवित्र मानल्या गेलेली आहे. सांगितलं गायीची हत्या करू नकोस, कारण गाय परोपकारी आहे. दुसरं सांगितलं ब्राह्मणांना मारू नकोस, कारण की ब्राह्मण जो आहे, म्हणजे ब्राह्मण म्हणजे ज्ञानी, या ठिकाणी ज्ञानी घेतला. जो ज्ञानी गुरु आहे तो विद्याभ्यास शिकवतो, ज्ञानाचं कार्य करतो. तो ज्ञानी ब्रह्मचिंतनामध्ये रममान असतो. समाज धारणेसाठी संस्कार निर्माण करतो. वृद्धीसाठी, कल्याणासाठी ब्राह्मण म्हणजे साधू अत्यंत उपयोगी आहे.
यांना पण तुला मारायचं नाहीये. गाय सांगितली, ब्राह्मण ज्ञानी सांगितला, ज्ञानीय सांगितला. कारण की गाय परोपकारी आणि संत हे समाजाचं संरक्षण करतात. म्हणजे काय? संस्कृती जोपासतात. ज्ञानी तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराचे 4 शब्द सांगून तुमची जोपासना करतात, संस्कृतीची जोपासना करतात. आजही आमच्या मानव पंथाच्या समाजावर फार मोठा उपकार आहे. या मानव संप्रदायाने लाखो लोकांना व्यसनमुक्त केलं, व्यसनमुक्त करून त्यांना धर्मासाठी प्रवृत्त केलेला आहे. हा मानव संप्रदायाचा समाजावर फार मोठा उपकार आहे. मानव संप्रदायाने संन्यास परंपरा जोपासली. इथे संन्यस्त आश्रमामध्ये पदार्पण करून परमेश्वराची साधना करण्याचाही प्रयत्न मानव संप्रदाय करतो. मानव संप्रदायाने अंधश्रद्धेला थारा दिला नाही, जे काही कर्मकांड याला थारा दिला नाही. त्याने करून काय केला? संस्कार समाजाचा टिकून ठेवलेला आहे. हा संतांचा उपकार समाजावर आहे. जे ज्ञानी संत आहेत त्या सत्पुरुषांनी सद्विचार दिले, सदाचार करून आचरण करून समाजाला एक चांगल्या प्रकारची शिकवण दिलेली आहे. म्हणून म्हणतात ज्ञानियाची संगत करायला सांगितली, संतांची जवळीक करायला सांगितली. कारण जे संतांची जवळीक करतात, जे ज्ञानियाची जवळीक करतात ते संस्कार संपन्न होतात. जे ज्ञानाची जवळीक करत नाही, साधू संतांची जवळीक करत नाही, ते काहीतरी चुकीच्या मार्गाला जातात. आता बघा, लोक शिव्या देतात, लहान मुलं शिव्या देतात. त्यांना कुठल्या शाळेत शिकवलं का? लोक व्यसन करतात. कुठे आहे का व्यसनाची शाळा की इथे दारू प्यायला शिकवतील म्हणून? असं कुठं आहे का? नाही. किंवा इथे तंबाख गुटखा खाण्यास तुम्हाला शिकवतील असं आहे का? ते आपोआप शिकलेले आहे. त्यांना शिकावं लागलं का? जे वाईट आहे ते आपोआप शिकल्या जातं, जे चांगलं आहे ते चांगल्या ठिकाणी शिकवावं लागतं. वाईट कुठेही पण शिकता येतं, परंतु चांगल्या शिकण्यासाठी आपला पण चांगला योग पाहिजे आणि आपल्याला संतांच्या सहवासामध्ये जाता आलं पाहिजे, त्यांच्या जवळीक जाता आलं पाहिजे. म्हणून ज्ञानी जो आहे त्याला पण तू मारायचं नाहीये. तिसरं सांगितलं, स्त्री तर सर्वांची जननी आहे. कारण की स्त्रीपासून उत्पत्ती सांगितलेली आहे. पुरुषापेक्षा स्वभावात स्त्री अबला आहे. तिचा कधी घात करू नकोस, तिच्यावर शास्त्र कधी उचलू नकोस. या आज्ञेचे जर पालन तू केलं तर या भूतलावर तुला कोणी हरू शकणार नाही. जोपर्यंत सृष्टी आणि चंद्र आहे ना, तोपर्यंत उपभोग भोगशील, अजन्म होशील, अमर होशील, तुला कोणी मारू शकणार नाही. अशा प्रकारचा वर दत्तात्रेय प्रभूंनी दिलेला आहे. बघा, गाय, ब्राह्मण, साधू, ज्ञानी आणि स्त्री. आजकाल समाजामध्ये आपण पाहतो माता भगिनीवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, त्यांना जाळून मारल्या जातं किंवा त्यांचा अनादर केला जातो, त्यांचा अपमान केला जातो. ज्या घरामध्ये स्त्रीचा अपमान होतो, ज्या घरामध्ये स्त्रीचा अनादर होतो, ज्या घरामध्ये स्त्रियांना जाळून मारल्या जातं किंवा त्यांना फाशी देऊन मारल्या जातं किंवा जाळून मारल्या जातं, त्या घरातली ती कोणी व्यक्ती असेल ती कधी सुखी राहू शकत नाही. हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आजकाल लोक नाही का, हुंडा दिला नाही लगेच फुकून देतात, काही गाडीत दिली नाही म्हटले सासऱ्याने लगेच त्या बायकोला पेटून देतात, काही दारूच्या नशेमध्ये पेटून देतात, काही काहींची विचित्र कामं केलेली असतात त्याने पण पेटून देतात. म्हणजे ज्याने ज्या स्त्रीचा अपमान केला. आता मी पाहतो की समाजामध्ये फार मोठे बलात्कार होत आहेत. सगळ्यात जास्त बलात्कार कुठे आहेत? भारतामध्ये आहे. भारत आपला संस्कृती प्रधान देश आहे, परंतु ही संस्कृती आम्ही टिकवली नाही. आम्ही विदेशी लोकांचं अनुकरण केलं, आम्ही सगळं पाश्चात्य अनुकरण केलं, म्हणून आमचा सगळा ऱ्हास होतो आहे. आता आपण वाढदिवस साजरे करतो, ती लोक मेणबत्ती विझवतात आणि आपण पण येडी विझवत चाललो. मेणबत्ती विझवायची नसते, मेणबत्ती पेटवायची असते.
तुम्हाला माहिती आहे का विझवतात कधी? एखादा मनुष्य मेला की तिथला दिवा विझवून टाकतात, म्हणतात दिवे आता बंद करा. हा मनुष्य म्हणजे दुःखाचं कारण लोक म्हणजे मेलेला म्हणतात. पूर्वीच्या काळी राजा जर त्या राज्यातला मेला असेल तर सगळे दिवे बंद केल्या जायची. कशामुळे? तो राज्य मरण पावला म्हणून, दुखवटा म्हणून ती दिवे बंद केल्या जायची. जिंकला तर दिवे पेटवायची, पण मेला तर दिवे बंदही करायची. आताही आपल्या समाजामध्ये काही प्रथा आहे, ज्या बऱ्याच प्रांतामध्ये प्रथा आहे. जर कोणी माणूस जर मेला तर सगळे दिवे वगैरे बंद करून टाकतात. मग तुम्ही वाढदिवस साजरा करता की तुमचं काय दिवस साजरा करता तुम्ही ठरवा. म्हणून दिवे बंद करायचे नाही, दिवे लावायचे. अहो तुम्ही तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही देवासमोर दिवे लावा. 21 दिवे लावा, 51 दिवे लावा, 101 दिवे लावा. कशामुळे? अशा प्रकारे वाढदिवस साजरा करा. तिकडे खर्च करा, कुठे मार्गामध्ये पंगत द्या, कुठे साधूंना अन्नदान करा, वस्त्रदान करा. ती तुमच्या देहाची वाढ आहे. तुमच्या देहाची वाढ होत असताना तुमच्या ही ज्ञानाची वाढ झाली पाहिजे, हे देवाला प्रार्थना करा. क्रियेच्या माध्यम जर तुम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने भजन पूजनादी क्रिया केली, जे कोणी साधनवंत ज्या निमित्ताने काही भोजन करतील, तुमच्या निमित्ताने काही स्मरण करतील, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सहाय्य होणार नाही का? होणार आहे. म्हणून आपण वाढदिवस असे करा, आपण अशा पद्धतीने साजरी करा, असं आहे. नंतर आपण फार मोठे समारंभ करतो, नको तो वायफट व्हायचा खर्च करतो. एखाद्या गावामध्ये मार्ग असतो तिथं पंगत नाही देणार, इकडे मग मोठेपणासाठी सगळा काही खर्च करणार. तिकडे 100 लोकांना द्या, इकडे एका साधूला द्या. तो 100 पण लोक एका साधूची बरोबरी करू शकत नाही. काय? इकडे त्याची पात्रता आहे म्हणून. जसं आपण या ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवस साजरे केले, अभिष्ट चिंतन केलं, आम्ही स्मरण केलं, पारायण केली, सेवा केली, पूजावसरी आम्ही आपल्या निमित्ताने केलेलं आहे. कुणी कुठे मार्गात केली असेल, कुणी कुठे केली असेल, तिथले जे साधनवंत अशा प्रकारे क्रिया करतात की नाही, मग लाभ कुणाला? तुम्हालाच आहे ना. म्हणून वाढदिवस असे साजरे करा. तुम्ही करा, घरी समारंभ करा, काय अडचण नाही, परंतु पहिलं धर्मासी करा. एखादं जवळ स्थान असेल, स्थानाला उटी करा, तिथे काही साधू त्यांना भोजन द्या. संध्याकाळी आपल्या घरी वाढदिवस साजरा करा. पहिला देवाजवळ साजरा करा, नंतर आपण आपल्या घरी साजरा करा. बघा, निश्चित प्रकारे तुमच्या देहाची चांगली वाढ होईल आणि तुम्हाला देवाचं साह्य होईल. आपण जो पैसा खर्च करतो सत्कर्मी लागला पाहिजे, वायपट खर्च नका करत जाऊ. म्हणून तुम्हाला कोरोनाने शिकवलं की उधळपट्टी आता आपली बंद झालेली आहे. लोकांच्या गरजा लोकांना आता समजलं, अरे आपण 5 पैशामध्ये पण खुश राहू शकतो आणि आपण 10 रुपयात बी खुश राहू शकतो. हे तुम्हाला कोरोनाने शिकवलंच की नाही? आता सगळ्यांची हाव थांबल्या गेलीच की नाही? म्हणजे हा मुद्दा निघाला होता की वाढदिवस अशा प्रकारे साजरा करायचा. म्हणून स्त्रीचे या ठिकाणी महत्व सांगितलं की ज्या स्त्रीच्या घरामध्ये अनादर आहे त्या स्त्रीला दुखवायचं नाही. म्हणून मी एक आव्हान करतो ग्रुपच्या माध्यमातून. बऱ्याच माता भगिनी अन्य घरामध्ये गेलेल्या आहेत, परंतु त्या उपदेशी आहेत. तिथे गेल्यानंतर ते चांगल्या प्रकारे आपला धर्म सांभाळतायत. त्या घरातील जी अन्य लोक असतील किंवा त्या बाईचा नवराच अन्य असेल किंवा त्या घरातला परिवार अन्य असेल, त्यांना माझं सांगणं आहे, तुमची एखादी सून असेल, एखादी मांडव पंत उपदेश घेतलेली स्त्री असेल, तर तुम्ही त्यांना अडचणी आणायच्या नाही. त्यांना त्यांचा धर्म करू द्यायचा. तुम्हाला जर करू वाटत नसेल तर आज काही करू नका, परंतु ते जे करतायत ना त्यांना गाठी करू द्या, त्यांना स्मरण करू द्या. ते कुठे जर अन्नदान करत असतील तर अन्नदान त्यांना करू द्या. त्यांच्या घरी विशेष ठेवायचं मग त्यांना ठेवू द्या. जर का तुम्ही अशा प्रकारे अडथळा आणला, हे बघा हे चरित्र प्रमाण आहे, आपल्याकडे सुद्धा काही राहणार नाही. म्हणून जे पुरुष, जे काही लोक ज्यांनी उपदेश घेतला त्यांचा अवमान करतात, त्यांना पण सुद्धा अशा प्रकारचं दुःख भोगावं लागेल. हे मी नाही, शास्त्र सांगतंय. हो, त्या मातेच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे किंवा एखाद्या पुरुषाच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे.
तो सगळ्यात घरात तुमच्या मोठा आहे, त्याची मोठी संपत्ती त्यांनी जोडलेली आहे. तुमच्या घरामध्ये त्या मातेच्या श्रीचं स्मरण चालतं, तुमच्या पत्नीचं स्मरण चालतं, किंवा तुमच्या वडिलांचं स्मरण चालतं, किंवा तुमच्या आईचं स्मरण चालतं. घरात कुणाची का गाठी फिरते ना, म्हणून तुमचं घर ठिकाण्यावर आहे. देव म्हणतो चला, हे बाकीचे 9 असेच आहेत, परंतु एकच माझा इथं भक्त आहे, त्यांच्यामुळे तुमचा फायदा होतो. तुम्हाला काय वाटतं का तुम्ही तुमचा फायदा होतो का? असं नाही. तुमची पत्नी स्मरण करते, ती देवाला चिंतन करते, माझ्या नवऱ्याचं भलं होऊ दे, माझ्या परिवाराचं भलं होऊ दे, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, म्हणून तुमचं भलं होतंय. म्हणून एवढी ताकद नामामध्ये आहे. म्हणून ज्या स्त्रिया अशा घरामध्ये आहेत, आमच्या मुली काही अन्य घरामध्ये गेल्यात, पण काही लोक काही ठिकाणी चांगले आहेत, पण काही ठिकाणी फार विचित्र काम असतं. पण त्यांना सांगतो, जरी तुमच्या घरातील स्त्री उपदेशी असेल, तुमचं भाग्य आहे, तुम्ही नका करू, पण एक जरी जीव त्या ठिकाणी करतोय तर तुमचं ते भाग्य आहे, म्हणून त्यांना त्यांचा धर्म करू द्या. स्त्रीचा अवमान कधी करू नका. आमचे शित्ताते प्रभू सांगतात, स्त्री सर्वांची जननी आहे, जर का राजन तिचा तू अवमान केला तर तुझी सगळी शक्ती नाहीशी होऊन जाईल. अशा प्रकारे 3 त्याला अटी दिल्या, आणि पुढे तो पालन करतो की नाही करतो हे उद्या आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. जे काही संदर्भ सांगितले लक्षामध्ये ठेवा, अनुकरण करा. दंडवत प्रणाम.